मागील 2 दिवसापासून हिंगोली जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होतोय। आता ही पावसाची रिपरिप हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी सुरू आहे। या पावसामुळे जिल्ह्यातील शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। हजारो हेक्टर शेत जमीन जे ते या पावसाच्या पाण्यामुळे खरडून गेलेली आहे। मी सध्या सोडेगावच्या शेत शिवारामध्ये आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकता जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेलं सोयाबीन हे पीक अक्षरशः खरडून गेले। सोयाबीनच्या पिकाचे सर्व जे झाड आहेत ते जमीनदोस्त झाले आहेत। कॅमेराला विनंती करेल की आपण जवळून दाखवा कशा पद्धतीने सोयाबीनच्या झाडाच्या मुळ्या सुद्धा उखडून पडलेल्या आहेत। एवढं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान या 2 दिवसात झालेल्या पावसामुळे झालेलं आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास 2,49,000 हेक्टर शेतीवर पेरणी झाली होती। त्यापैकी काल झालेल्या पावसामुळे जे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्यामध्ये 1,87,000 हेक्टरवरील सोयाबीनच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे। सर्वाधिक नुकसान हे सोयाबीनच्या पिकाचं आहे। यासह अन्य पिकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। कापूस, हळद, तुरीचे पीक आहे यांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। काहीच वेळापूर्वी या ठिकाणी त्यांनी पाहणी केलेली आहे आणि नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालेलं आहे। सोयाबीनचं पीक हे काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या हाती लागणार होतं, परंतु त्यापूर्वीच झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे। माझं नाव सुभाषराव नारायणराव काळे, मी सोडेगावचा। एवढं पाणी झालेलं आहे की पुराची परिस्थिती अशी आहे की सोयाबीन खरडून गेलेलं आहे। त्याची परिस्थिती अशी आहे की माझं स्वतःचं एक ठिबक एका एकरचं ज्यांचं आणि ज्यांचे पाईप हे सुद्धा गेलेले आहेत। एका शेतकऱ्याची गाय गेलेली आहे। असं खरडून गेलेलं आहे सोयाबीन की मुळी सगळं गेलेलं आहे। सोयाबीन पूर्ण शेतकऱ्याची नुकसान झालेली आहे। इथं सोडेगावामध्ये बऱ्याच गावला आपल्यात नाही। बरं मला सांगा, सोयाबीन व्यतिरिक्त अजून कोणकोणत्या पिकांना फटका बसलाय? आता शेतामध्ये काय परिस्थिती आहे? शेतामध्ये अशी परिस्थिती की कापूस पीक उंबळत आहे आणि तुरी बी सुद्धा उंबळत आहेत आणि पूर्ण हळदी सगळं तसं झालेलं आहे। सोयाबीनचं तर एवढी नुकसान की ते सांगतात हातात आलेलं पीक आता घरात न्यायचं किचक गेलेलं आहे। माझं नाव कोंडबा दिगंबरराव निळकंठे, राहणार सोडेगाव, तालुका कळमनुरी। कयाधू नदीला पूर आलेल्या सततच्या पावसामुळे माझं म्हणजे सोयाबीन पहिलं आता चांगलं होतं, पण आता 90% याचं नुकसान झालं। पाऊस म्हणजे इथं असा 100%च नुकसान झालेलं आहे। पण ते सततचं पाऊस आल्यामुळं जास्तीत जास्त नुकसान झालेलं आहे। तरी बरं आता शेतामध्ये सोयाबीनची काय परिस्थिती आहे? आता शेत सगळं खरडून गेलं, सोयाबीन बी गेलं। परिस्थिती तर फार नाजूक आहे आणि बघावं असं वाटत नाही, कारण खर्च खूप केला आणि आज मेहनत करून बी काही मिळत नाही, अशी अवस्था झालेली आहे। सततच्या पावसामुळे 100% सोयाबीन आता शेंगा लागलेल्या होत्या, पण शेंगा हे पावसामुळे नुकसान झालेलं आहे, भुईसपाट झालेलं आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना अपेक्षा लागून राहिली आहे ते म्हणजे सरकारनं तत्काळ पंचनामे करावे आणि या नुकसानीची भरपाई मदत तत्काळ जाहीर करावी अशी मागणी शेतकरी करू लागले। कॅमेरा पर्सन आकाशसह माधव दिपके, एबीपी माझा, सोडेगाव, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।